सगळी इथे येतील ना तर याला धरून आहे ना असं करून घ्यायचं. हे थोडंसं लूज करतो मी, असं करून घ्यायचं. तिकडं तिकडे थोडंसं याला धरून कर बरं का. मोबाईल काय देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. आपण सर्वजण उभे असता. आपण सर्वजण मिळून गीत गाऊया. गीत क्रमांक 209. तिघी संघ 209. गीत क्रमांक 209. भक्ती गीत संघातील गीत क्रमांक 209. आणि उपासना संगीत 451. उपासना संगीत 451. येशू प्रिय मेंढपाळ
प्रार्थना करू. हे सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा देतो, तुझे उपकार स्तुती करतो प्रभू. आजचा हा सुंदरता प्रभू वार तू आमच्या आयुष्यात जोडलास आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या मंदिरात आम्हा सर्व तुझ्या भक्तगणांना तू एकत्र केलंस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो प्रभू. आजच्या भक्तीचा चालक आणि मालक तू हो. विशेषतः प्रार्थना विनंती करतो प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. तुझ्या वचनातून परमेश्वरा जो काही संदेश आज आम्ही या ठिकाणी देणार आहोत प्रभू, माझ्या मुखात तू आपले शब्द घाल आणि इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवात नॅशून तू बोल. विशेषतः प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, या भक्तीत सहभागी होण्याकरता प्रभू जे तुझे भक्तगण या ठिकाणी तुझ्या मंदिराच्या वाटेने निघालेले असतील प्रभू, त्यांच्यावर प्रस्तातील सर्व अडखळा येशूच्या नावाने तू दूर कर आणि प्रभू परमेश्वरा त्यांना या मंदिरात तू सहभागी कर. प्रार्थना करतो, विनंती करतो प्रभू परमेश्वरा, इथं बसलेल्या प्रत्येक तुझ्या भक्तावर तू आपली विपुल कृपा दृष्टी कर. येशूच्या गोड आणि प्रिय नावात करतो म्हणून तू आई. आमेन. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ पासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथा योग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. यावरून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्रे व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. प्रभू तुम्हा सह असो. पुनरुत्थानानंतरचा तिसरा रविवार व त्याकरता नेमलेली सार प्रार्थना. हे स्वर्गीय देव बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा उत्तम मेंढपाळ आहे. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. त्याची हाक ऐकून आम्ही तो नेईल तेथे त्याच्या बरोबर जावे. तसेच आमचे संरक्षण करण्यास तो समर्थ आहे असा विश्वास ठेवावा असे तू कर. तुझ्या सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आज करणारे मिला प्रथम शास्त्रपाठ याचे वाचन करण्यात येईल. आज करणारे मिला प्रथम शास्त्रपाठ. प्रेषिताची कृत्य याचा 8वा अध्याय 14 ते 25 वचन. प्रेषिताची कृत्य याचा 8वा अध्याय 14 ते 25 वचन. मग शमरोनाने देवाचे वचन स्वीकारले. मग यरूशलेमातल्या प्रेषितांनी ऐकून त्याच्याकडे पेत्र व योहान यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवी त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवायचा तू विचार केला. या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझा अंतःकरणातल्या कल्पनेचीही तुला कदाचित क्षमा होईल, कारण तू अतिशय कटुतेचे व
आणि तिच्या बंधनात आहेस असे मला दिसते. तेव्हा शिमोनाने म्हटले, तू सांगितलेल्या गोष्टीपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा. नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ती यरूशलेमेत परत आले आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळांना गावातून सुवार्ता सांगितली. प्रथम शतवाद समाप्त वाचलेले शास्त्र. यावेळी द्वितीय शास्त्रपाठाचे वाचन करण्यात येईल. दुसरा शास्त्रपाठ पेत्राचे पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन आणि दुसरा अध्याय 1 ते 6 वचन आपण ऐकूया. त्याला पाहिजे नसतानाही त्याच्यावर तुम्ही प्रीती करिता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसन जे आपल्या जीवाचे तारण ते उपभोगी अनिवार्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. दुसरा अध्याय आणि 1 ते 7. म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा. माणसाने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा तो जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत असता तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिराचे रचिले जात आहात. ह्यासाठी येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याचं जन्म व्हावे. कारण असं शास्त्रलेख आहे, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोण शिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा कधी होणार नाही. देवा कासेची शिला. शुभवर्तमान ऐकण्यासाठी आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया. शुभवर्तमान योहान शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिलेले आहे. त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल द्वार उघडतो. मेंढी त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाही. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढराचे द्वार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खायला मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरा करता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाही तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्याच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढराची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत
ते मला ओळखतात आणि मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. या मेंढवाड्यातही नाही अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणखी आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो घेण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. आपण उभे असतात आपला सिद्धांत सर्वजण मिळून म्हणूया. सर्व समर्थ एक देव पिता आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य आणि एकत्र येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे पुत्र नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, त्याच्याद्वारे उभे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे तुम्हारी मर्यादेपासून देवदारी होऊन मनुष्य झाला आणि पवित्र त्याच्या ग्रहाखाली आम्हासाठी त्याला खुशी दिली, त्याने दुःख भोगिले व त्याला भोगले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसीनवर आहे आणि जो जिवंतांचा मेल्याचा न्याय करावा गौरवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जिवंताता पिता व पुत्र यापासून तो निघतो आणि पिता व पुत्र या सत्याच्या आत्म्याबरोबर होते, जो भविष्यवाणी बोलला त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एक पवित्र कॅथलिक व ख्रिस्ती मी विश्वास ठेवतो. पापांच्या क्षमेसाठी एक बप्तिस्मा आहे, हे मी पत्करतो. आणि मेलेल्याचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन याची मी प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळीने खाली बसावं. याला धरून सर्वांना ख्रिस्ता सलाम. नोटीस आपण ऐकूया. आज 21/4/2024 पुनरुत्थानानंतरचा तिसरा रविवार, सकाळी 10 वाजता भक्ती, संदेश व सहभागिता होईल. पुढील रविवार हा पुनरुत्थानानंतरचा चौथा रविवार, भक्ती व संदेश होईल. आजच्या भक्तीबरोबरच ऑफिसमध्ये संडे स्कूल लेकरांचे वर्ग घेण्यात येतील. महिला मंडळाचा वर्ग दर शनिवारी दुपारी 3 वाजता चर्चमध्ये होईल. स्वर्णागाराचे डबे ज्यांच्याकडे अद्याप बाकी असतील त्यांनी कृपा करून भक्ती प्रसंगी चर्चमध्ये आणून द्यावे. येत्या रविवारी म्हणजे 28 तारखेला चर्च सुटल्यानंतर 12:30 वाजता आपल्या चर्चची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होईल. 28 तारखेला सभेची ही नोटीस देण्याची तिसरी वेळ आहे. आपल्या नोटीस बोर्डवर चर्च सुटल्यानंतर आपल्याला सभासद यादी पाहायला मिळेल. ज्या कोणी त्यात काही दुरुस्ती असेल, म्हणजे आपण जर पैसे भरलेले आहेत, आपल्याकडे पावती आहेत, परंतु आपलं जर नाव नसेल तर त्या संदर्भात काही दुरुस्ती असेल तर आपण खजिनदाराला भेटून ती दुरुस्त करून घ्यावी. त्याचप्रमाणे आज खरं पाहिलं असं आपल्या हातात अहवाल मिळाला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणी असल्या कारणाने अहवाल अद्यापपर्यंत छापलेला नाही. तो मंगळवारी किंवा बुधवारी प्रत्येकाला आपल्या घरी आणून देण्याची चर्च कमिटीने व्यवस्था केलेली आहे. तरी आपण कोणीही चिंताग्रस्त होऊ नये. आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर आपल्याला योग्य तो अभ्यास करता यावा
त्याच्यावरचे प्रश्न उपस्थित करता यावे, त्याकरता आपल्या प्रत्येकाच्या घरी आम्ही तो अहवाल पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपले जे काही प्रश्न असतील किंवा त्या संदर्भात जे काही आपल्या किंतु परंतु असतील किंवा कुठले कागदपत्र किंवा दस्तावेज किंवा कुठल्या पावत्या आपल्याला जर चेक करायच्या असतील तर शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी सेक्रेटरी आणि खजिनदार या ठिकाणी ऑफिसमध्ये बसणार आहे सायंकाळी 4 ते 6-7 वाजेपर्यंत. तर आपण कृपा करून आपले जे काही प्रश्न असतील ते लेखी स्वरूपात माझ्याकडे किंवा सेक्रेटरीकडे द्यावे, जेणेकरून आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याच्यावर चर्चा करून आपल्या मंडळीच्या हिताकरता त्याच्यावर आपल्याला सखोल चर्चा करता येईल. आपल्या काही सूचना असतील, माझ्याकडे काही सूचना आल्या, मला आनंद वाटला की अशा लेखी स्वरूपात जर आपल्या चर्चच्या हिताकरता, धर्मप्रांताच्या हिताकरता जर आपल्या काही सूचना असतील, निश्चितच त्या सूचनांचा आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा विचार करण्यात येईल. ज्या काही सूचना असतील आपल्या, आपण या मंडळीचे अविभाज्य घटक आहात आणि त्या अनुषंगानं आपल्याला तो अधिकार आहे. म्हणून आपण आपल्या ज्या काही सूचना असतील, आपले काही प्रश्न असतील, लेखी स्वरूपात, माझं म्हणणं नीट ऐका, कारण आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेचा वेळ वाया न घालवता. कारण काय होतं, वेळेवर कुठलेही प्रश्न उपस्थित करतात आणि छोटस कारण असतं त्याच्यावर 4-4, 5-5 तास चर्चा होती. कारण प्रत्येकाला वेळ महत्वाचा आहे. म्हणून जर आपले काही प्रश्न असतील तर कृपा करून आपण ते लेखी स्वरूपात द्यावे. लेखी स्वरूपात आलेल्या प्रश्नांवरच चर्चा होईल. वेळेवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुळीच चर्चा होणार नाही. परंतु त्या एखाद्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रतिप्रश्न उभा राहिला तर त्याच्यावर आपण चर्चा करू. परंतु उगीच काहीतरी प्रश्न निर्माण करून आणि त्याच्यावर चर्चा करून सभेचा वेळ घेणार असाल तर त्याच्यावर अजिबात चर्चा होणार नाही. आणि जे लायक सभासद आहेत, ज्यांनी 480 किंवा आपला चर्च फंड या वर्षासाठी भरलेला आहे, की यादी आपली लवकर चर्च सुटल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल, अशा सर्वांना मतदान करण्याचा किंवा प्रश्न उपस्थित करण्याचा किंवा चर्चा करण्याचा अधिकार आहे. कृपा करून लक्षात घ्या. आपण बसू शकता, आपण सर्वजण नियमाप्रमाणे बसू शकतात, परंतु चर्चा किंवा प्रश्नावली जर करण्याचा तो अधिकार आहे त्या वर्षाच्या ज्या सभासदांनी चर्च फंड भरला असेल त्यांना तो अधिकार आहे. तर कृपा करून माझ्या जे काही सूचना आहेत त्या सूचना तुम्ही बारकाईने लक्षात घ्या. आपल्याला मंडळीच्या सर्वांगीण विकासासाठी आपली जी सभा होते ती धार्मिक सभा आहे. ती काय कुठल्या म्युन्सिपालिटीची किंवा कुठल्या राज्यसभेची किंवा कुठल्या खासदाराची ती सभा नाही. ती एक धार्मिक सभा आहे आणि त्या धार्मिक सभेमध्ये प्रामुख्याने आपल्या धर्मासंदर्भात, आपल्या चर्च संदर्भात, आपल्या डायसेस संदर्भात सर्वांगीण विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये आपल्याला विचार विनिमय करायचा आहे. म्हणून आपल्या सर्वांचे विचार, आपल्या सर्वांचे प्रश्न हे त्या ठिकाणी प्रार्थनीय आहेत. आपण सर्वांनी त्या चर्चेत सहभागी व्हायचंय, प्रत्येकाने. मी तर सर्वांना विनंती करेन की पुढच्या रविवारी आपण सर्वांनी यावं. या मंदिरासाठी आपली काय जबाबदारी आहे, या ठिकाणी कसं कामकाज चालतं, कसं कामकाज केलं पाहिजे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने यावं. आपल्या दुपारच्या भोजनाची आम्ही व्यवस्था केलेली आहे, चिंता करू नका. चर्च सुटल्यानंतर आपण वार्षिक सर्वसाधारण सभा करणार आहोत आणि त्यानंतर आलेल्या सर्वांची भोजनाची चर्च कमिटीच्या वतीने व्यवस्था करण्यात येईल. म्हणून प्रत्येकाने या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभाग घ्यावा. आपल्याला मंगळवारी किंवा बुधवारी आपल्या घरापर्यंत आपल्याला अहवाल पाठवण्यात येईल. 18, 19 आणि 20 या 3 दिवसामध्ये बीबीएसचा कार्यक्रम आपल्या चर्चमध्ये चांगल्या पद्धतीने संपन्न झाला. शाबास शाळेच्या लेकरांसाठी हा कार्यक्रम होता. आपण आपल्या चर्चचा वर्धापन दिन आणि त्याचप्रमाणे समर्पण दिनानिमित्त मंडळीसाठी काही कार्यक्रम आखलेले आहेत. त्यापैकी हा लेकरांसाठी कार्यक्रम होता आणि 3 दिवस खूप छान रीतीने या ठिकाणी कार्यक्रम झाला. लेकरांना सुवार्ता सांगण्याची संधी प्राप्त झाली. मला आनंद वाटतो की जवळजवळ 40 ते 50 लेकरं या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला. अनेक विदर्भी लेकरांनी देखील यामध्ये सहभाग घेतला आणि त्या निमित्ताने लहानपणापासूनच आता आमच्या लेकरांना सुवार्ता सांगण्याची संधी प्राप्त झाली. लक्षात घ्या, या जीवनात जगत असताना या भूतलावर जर आमचा जन्म झालेला आहे तर आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे.
आणि या VBSच्या माध्यमातून या लहान लेकरांनी देखील देवाचा गौरव केलेला आहे. त्यांच्या शेजार बाजाराचे त्यांचे मित्र मंडळी त्यांना त्यांनी सांगितलं आणि या VBS मध्ये ते घेऊन आले आणि आतापासूनच त्यांना स्वार्थ सांगण्याची या मंडळीच्या वतीने त्यांच्यावर ते बिंबवण्यात आलं. म्हणून माझं प्रत्येकाला माझी विनंती असते की आपल्या लेकरांना शब्द शाळेच्या वर्गाला पाठवा. आतापासूनच त्यांच्यावर देवाचे वचन त्यांच्यावर बिंबवा. त्यांच्या हृदय पटलावर येशू ख्रिस्ताने सांगितले त्यांच्या हृदय पटलावर ते लिहिले गेले पाहिजे. कारण असे काही दिवस येत आहे. आज आमच्याकडे बायबल आहे. आज आम्ही बायबल मधून ते वचन वाचतो किंवा चर्च मध्ये येतो आणि त्या वचनांचं आम्ही पठण करतो. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये वचनांचा दुष्काळ पडणार आहे. वचन आम्हाला मिळणार नाही. तर याच पायामध्ये जर त्यांच्या हृदय पटलावर जर आम्ही देवाचे वचन लिहून ठेवले तर निश्चितच त्या लेकरांचं आणि त्या लेकरांद्वारे इतरांचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे. आपल्या मंडळीमध्ये लेकरं आहेत, 70-80 लेकरं आहेत, परंतु फक्त शब्द शाळेला 10 ते 15 लेकरं नेहमी देतात. ही पालकांची जबाबदारी आहे. तर कृपा करून आपल्या लेकरांना शब्द शाळेच्या वर्गासाठी पाठवा आणि या कार्यक्रमासाठी जे शिक्षक लाभले ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे नाव मी वाचतो. सौ रेखा निकालचे पालकीनबाई, मोनालिसा बोर्डे, तिचं तर खरंच कौतुक करावं असं वाटतं मला. मोनाचं लेकरं घर हे सर्व सांभाळून तिने वैयक्तिक प्रत्येकाला फोन केले आणि या 3 दिवसामध्ये त्याचं काम हे सर्व सांभाळून तारेवरची कसरत करत त्या लेकरांनी या लेकरांसाठी विशिष्ट श्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. तिचं देखील मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे सुमेघा जाधव, प्रीती निकाळजे, शोभा जाधव, मंदाबाई गजार, संगीता जगदाळे, शोभा बोर्डे, पीटर वारा, प्रिसिल्ला वारा, पवन बोर्डे, आदित्य शिरसाट, रोमी मसी या सर्वांनी आपला खारेचा वाटा उचलून या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला वेळ आपलं परिश्रम त्यांनी या ठिकाणी घेतलं आणि म्हणून मी त्या सर्वांचे मनापासून प्रभूमध्ये आभार मानतो. निश्चितच परमेश्वर त्यांना आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. कारण जो लेकरांवर देवाचे वचन बिंबवतो त्याला परमेश्वर आशीर्वादित करतो. म्हणून या सर्व जणांना परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे आणि देवाचा सेवक म्हणून त्यांच्यासाठी मी देवाकडे मध्यस्थी करतो की परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो. आणि या 3 दिवसामध्ये या VBS साठी ज्या परिवाराने जेवणाची व्यवस्था केली त्यापैकी पहिल्या दिवशी निखिल शिरसाट व त्यांच्या परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे श्रीमती शोभा बोर्डे, आदर्श बोर्डे व त्यांच्या परिवाराच्या वतीने व तिसऱ्या दिवशी ख्रिस्त सेवा महिला मंडळ आपल्या महिला मंडळाने त्यांच्या स्वखर्चातून काही पैसे कलेक्शन केले व काही महिला मंडळातून त्यांनी लावले आणि सुंदरसं भोजन त्यांनी दिलं. या सर्व गोष्टीबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. चर्च कमिटीचे पदाधिकारी, चर्च कमिटी, तरुण संघ यांनी विशेष परिश्रम घेतले आणि 3 दिवस या ठिकाणी त्यांनी आपला वेळ दिला आणि सर्व प्रकारे सहकार्य केलं. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आपल्या मागच्या वेळेस मी सूचना दिली होती 7 एप्रिल 2024 हा आपला 143वा मंदिराचा वर्धापन दिन आणि 9 मे 2024 हा आपला समर्पण दिन, 20वा समर्पण दिन. या निमित्ताने या दिवसामध्ये आपण चर्चच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार होतो असं मी डिक्लेअर केलं होतं आणि काल चर्च कमिटीचे पदाधिकारी यांची मीटिंग संपन्न झाली. त्याचप्रमाणे महिला मंडळ, तरुण संघ, त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली आणि काही कार्यक्रमाचं नियोजन आपल्या मंडळीच्या वतीने आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर 6 तारखेला 6/5/2024 6 तारखेला सायंकाळी 5 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत महिला मंडळाच्या वतीनं आपण धर्मप्रांत पातळीवर महिला मंडळाचं समूह गीत स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. धर्मप्रांतामध्ये प्रथमतः झाले प्रयोग करत आहोत. तरुणांच्या झाल्या, अनेक समूह गीत स्पर्धा झाल्या, लेकरांच्या झाल्या, इतर सर्वांच्या झाल्या, परंतु फक्त महिलांच्या वतीनं आपण समूह गीत स्पर्धा या ठिकाणी आयोजित करणार आहोत. प्रथम पारितोषिक 21,000, द्वितीय पारितोषिक 15,000 आणि तृतीय पारितोषिक 11,000 व त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ 5,000 असं आपण रोख बक्षीस आणि शीट देणार आहोत. आणि यासाठी मी अनेक जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याशी संपर्क साधत आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस बाकी आहे.
कोणाला जर मंडळीतून वाटत असेल की माझ्या परिवाराच्या वतीने किंवा आमच्या कुठल्या प्रियजनाच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आम्हाला हे बक्षीस द्यायचं आहे तर त्यांनी कृपा करून माझ्याशी संपर्क साधावा. पहिल्या आपल्या मंडळीला स्थान आहे, त्याच्यानंतर मग इतर भरपूर लोक आहेत तर ते आपल्याला डोनेशन देतील, परंतु प्रथम मान आपल्या मंडळीचा आहे. आपल्या मंडळीतील कोणाला जर वाटत असेल की आमच्या प्रियजनाच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ किंवा आमच्या कुटुंबाच्या स्मरणार्थ द्वितीय किंवा तृतीय बक्षीस आम्ही देणार आहोत तर त्यांनी कृपा करून मला भेटावं. आणि या सर्व कार्यक्रमाचं नियोजन महिला मंडळ करत आहे, त्यांच्यासाठी प्रार्थनेत राहा. महिला मंडळाने देखील आपल्या त्या ठिकाणी प्रयत्न करावा. धर्मप्रांतातून जवळजवळ 15 ते 20 या ठिकाणी संघ येतील, त्यांची बसण्याची जेवणाची सर्व व्यवस्था आपण करणार आहोत. प्रामुख्याने हे जे चर्चने आयोजित केलेले कार्यक्रम आहे त्या सर्व कार्यक्रमाला संपूर्ण मंडळीने उपस्थित राहायचे. बाकीचे लोक येऊ अगर नाही, परंतु मी जे हक्काचे माझे लोक आहेत त्यांना मी हक्काने सांगेन की आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार आपण या सर्व कार्यक्रमाला हजर राहायचं आहे. 7 तारखेला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत तरुणांसाठी आध्यात्मिक शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. धर्मप्रांत पातळीवरचे सर्व तरुण या ठिकाणी एकत्र येतील आणि वक्ते आपल्याला मिळालेले आहेत डॉक्टर विकास कांबळे, त्यावेळेस ते तरुणांना मार्गदर्शन करतील. 7 तारखेला सकाळी 10 ते 5 वाजता आणि नंतर सायंकाळी 6 ते 8 वाजता सर्वांसाठी मंडळीतील सर्वांसाठी आपण संजीवनाची सभा ठेवलेली आहे. डॉक्टर विकास कांबळे आपल्यामध्ये उपस्थित राहतील आणि त्यावेळेस संपूर्ण मंडळींनी त्यावेळेस उपस्थित राहावं. आणखी धर्मप्रांतातील चर्चेचे लोक देखील या ठिकाणी येणार आहे, परंतु आपल्या लोकांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं जेणेकरून आपली आध्यात्मिक वाढ होईल. 8 तारखेला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण पुन्हा एकदा उपवास आणि प्रार्थनेत जाणार आहोत. अनेक लोकांनी विनंती केली की बाळासाहेब पुन्हा एकदा उपवास आणि प्रार्थना करा आणि म्हणून या मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, मंडळीतील संजीवनासाठी, मंडळीतील असणाऱ्या सर्व दुःखासाठी, जे काही संकट आमच्यावर येऊन ठेवलेले असतील, आमच्या कुटुंबासाठी, प्रत्येकासाठी माझ्याकडे तिथं त्या सर्व प्रार्थना विनंती आजही माझ्या याच्यावर आहे. आपल्या पवित्र पेजावर प्रार्थना विनंती ठेवलेली आहे, त्याच्यासाठी आम्ही रोज प्रार्थना करतो आणि त्याचे ज्याची प्रार्थना ज्याची जे येऊन सांगतात बाळासाहेब माझी प्रार्थना परमेश्वराने ऐकली, ती चिठ्ठी मी फाडून ठेवून देतो. जोपर्यंत शेवटची चिठ्ठी फाटत नाही तोपर्यंत आम्ही प्रार्थना करत राहणार आहोत. कारण परमेश्वर असं काही जे काही आजार किंवा अशा काही समस्या असतात त्या लगेच निघून जात नाही. परमेश्वर देखील आमची देहाची परीक्षा घेत असतो आणि म्हणून आम्ही प्रार्थनापूर्वक अश्रू ढाळून परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहोत की प्रभू आमच्या या प्रार्थना तू आहे आणि 100% परमेश्वर ऐकणार आहे. आमच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकलेल्या आहे, परंतु काही काळ जो समय परमेश्वराने उत्तर देण्यासाठी नियोजित करून ठेवलेला आहे त्या समयामध्येच तो आम्हाला उत्तर देणार आहे. म्हणून आम्ही खचून न जाता, कुठल्याही प्रकारचा धीर न सोडता आम्ही सातत्याने प्रार्थना केली पाहिजे. आपण 8 तारखेला सकाळी 10 ते 5 वाजता उपवास आणि प्रार्थना करणार आहोत. पुन्हा एकदा मंडळीला माझं आव्हान असेल की सर्वांनी त्या उपवास प्रार्थनेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे. जरी तुम्हाला काही संकट नसेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रार्थनेची गरज नसेल, परंतु तुमच्या प्रार्थनेने इतरांना बरं वाटणार आहे. तुमच्या प्रार्थनेची आम्हाला गरज आहे, म्हणून त्या प्रार्थनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं. ही मंडळी देवाची मंडळी आहे आणि प्रत्येक जण त्या मंडळीचा अविभाज्य घटक आहे. जर हात उपस्थित राहिला, डोळा उपस्थित राहिला नाही तर ते पूर्ण शरीर होणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक सभासदाने त्या प्रार्थना उपस्थितीला यायचं आहे आणि सायंकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत समर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला आपण भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्या चर्चचे जे भजनी मंडळ आहेत किंवा नाशिक मधील जे स्थानिक भजनी मंडळ आहेत त्या सर्व आपल्या इथे येतील आणि भजनाचा कार्यक्रम त्यावेळेस 8 ते 10 वाजेपर्यंत होईल. या सर्व कार्यक्रमासाठी मंडळींनी उपस्थित राहायचे. त्यावेळेस चहाची आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात येईल. 9 तारखेला आमचा समर्पणाचा सण आहे. सायंकाळी 4 वाजता आमची भक्ती होईल. त्या भक्तीमध्ये आमचे सन्माननीय बिशप साहेब उपस्थित राहतील आणि ज्या लेकरांचे धृढीकरण होणार आहे त्या लेकरांचे त्या ठिकाणी धृढीकरण होईल, भक्ती होईल आणि त्यानंतर आम्ही प्रीती भोजन करणार आहोत. तरी कृपा करून माझ्या सर्व मंडळीला विनंती आहे की आपल्या चर्चचा समर्पण दिन जो आहे
जो आपला चर्चचा वाढदिवस आहे, समर्पण दिन आहे, त्या दिवशी आपण सर्वांनी त्या भक्तीमध्ये उपस्थित राहणार आहोत आणि सन्माननीय बिशप साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील, संदेश देतील आणि आपल्या लेकरांचं त्यावेळेस दृढीकरण होणार आहे. सीएमसी लुधियाना यांचे जे आपल्या सीएनआयचं कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे सीएमसी लुधियाना, त्या ठिकाणी बीएससी नर्सिंग आणि जीएनएम नर्सिंगचे कोर्सेस चालू झालेले आहेत. ज्या कोणाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल, मी आपला जो चर्चचा क्राइस्ट चर्चचा जो ग्रुप आहे, अधिकृत जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यावरती पॉम्पलेट मी टाकणार आहे. त्याच्यामध्ये काही फोन नंबर आहेत. जर कोणाला जर त्यामध्ये भाग घ्यायचा असेल, कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर कृपा करून त्यांच्याशी संपर्क साधा आणि बिशप साहेबांचं त्याच्यासाठी पत्र लागेल, माझं पत्र लागेल, तर कृपा करून मला देखील संपर्क साधा. तुम्हाला तसं पत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. दिनांक 26 एप्रिल सायंकाळी 5 वाजता सेंट थॉमस चर्च येथे पास्टर सूरज प्रेमानी यांची संजीवनाची सभा आहे. ज्या कोणाला शक्य होईल त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा. आम्हाला आध्यात्मिक अन्न ज्या ठिकाणून मिळेल आपण ते योग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करावा. परंतु आमची जे डॉक्टरेट आहे किंवा आमचे जे तत्व आहे त्या तत्वाला एकनिष्ठ राहून आम्ही ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. मला काय सांगायचं आपल्याला समजलं असेल, परंतु या ठिकाणी सेंट थॉमस चर्चने सुरेश प्रेमानी यांचं संजीवन सभेचं आयोजन केलेलं आहे. तर मंडळीला जाहीर निवेदन आहे की ज्यांना ज्यांना शक्य होईल आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. वाढदिवस आहे कुमार आदित्य राकेश साळवे, 22 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. 24 तारखेला मिस्टर राकेश गोरडे यांचा वाढदिवस आहे. 27 तारखेला श्रीमती अण्णाबाई गोरडे, मिस्टर जॉन बिहारीलाल यांचा वाढदिवस आहे व लग्नाचा वाढदिवस आहे. 23/4/2024 ला मिसेस वंदना व मिस्टर प्रकाश पारकर या जणांसाठी आपण प्रार्थना करू. हे सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वरा, तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभू. ज्या जणांचे आम्ही या ठिकाणी वाढदिवसानिमित्त नावं वाचली प्रभू, त्यांच्यावर तू आपली कृपा दृष्टी ठेव. आईच्या उदरापासून तर आतापर्यंत त्यांचा तू सांभाळ केलास, त्यांना तू राखलंस, सर्व संकटापासून त्यांना तू सोडवलंस. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझ्याकडे उपकार स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रार्थना करतो प्रभू, या नवीन वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं असताना त्यांच्याबरोबर तू राहा. सर्व प्रकारच्या संकटापासून त्यांना तू सोडव. तुझ्या दिव्यदूतांचा पहारा त्यांच्या भोवती असू दे आणि प्रभू विशेषतः या सर्वांद्वारे तू आपला गौरव करून घे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. विवाह घोषणा आहे. कुमार रॉबिन सुनील उकरांडे, हल्लीवस्ती देवळालिक्या नाशिक आणि कुमारी अश्विनी मोहन साळवे, हल्लीवस्ती मुकुंदनगर नेवासा यांचा मी विवाह घोषणा करतो. या जणांनी पवित्र विवाह संयुक्त होऊ नये म्हणून तुम्हापैकी कोणाला कारण अथवा योग्य अर्थाला ठाऊक असल्यास तो आता सांगितला पाहिजे. लग्न गाजवण्याची यांची ही पहिली वेळ आहे. आपण प्रार्थना करू. हे सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वरा, उकरांडे व साळवे परिवार प्रभू हे ख्रिस्ताच्या नावात एकत्र येत आहेत. प्रभू परमेश्वरा, रॉबिन आणि अश्विनीसाठी आम्ही प्रार्थना करतो. लवकरच ते विवाह बंधनात एक होत आहेत प्रभू, त्यांच्यावर तू आपली कृपा दृष्टी असू दे. विशेषतः प्रार्थना विनंती करतो माझ्या जिवंत देवा प्रभू, या विवाहात येणारे सर्व अडथळे येशूच्या नावातून दूर कर. प्रभू, तुझ्या दिव्य दूतांचा पहारा त्यांच्या भोवती असू दे. सर्व प्रकारच्या आशीर्वादाने त्यांना तू परिपूर्ण कर. प्रभू, जे काही अडथळे नसतील, आर्थिक अडथळे नसतील किंवा इतर जे काही अडथळे नसतील प्रभू, तुझ्या पवित्र भांडारातून ते तू पूर्ण कर आणि सर्व अडथळे येशूच्या नावातून दूर कर. प्रभू, या दोन्ही कुटुंबाला आम्ही तुझ्या हाती देत आहोत, त्यांचा तू सांभाळ आणि रक्षण कर. येशूच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तू आहे. यावेळेस तरुण संघ आपल्यासाठी एक गीत सादर करते आणि मंडळींनी देखील त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे.
चरण में आपले चरण आहे. येशू हा आमचा उत्तम मेंढपाळ आहे आणि तो आम्हाला सर्व त्रासापासून सर्व संकटापासून तो आमचं संरक्षण करतो. आजचा विषय देखील तोच आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता आपला जीव देतो. प्रार्थना. सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो. प्रभू, आजचा हा सुंदरसा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास. माझ्या जिवंत देवा, या ठिकाणी सर्व भक्तगण तुझ्या पवित्र मंदिरात तू आम्हाला उपस्थित केलास आणि तुझं वचन ऐकण्याची जी संधी दिली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना माझ्या मुखात तू आपले शब्द घाल आणि प्रभू परमेश्वरा, या ठिकाणी तुझं गौरव तू करून घे आणि माझा लोक होऊ दे. प्रार्थना करतो प्रभू, इथं बसलेल्या प्रत्येक जीवात्म्याचा तू ताबा घे. हे पवित्र आत्म्या तुझा वर्षाव या ठिकाणी तू कर. प्रभू, तुझी उपस्थिती आम्हामध्ये आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझी संपूर्ण वेळ येशूच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तू आहे. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या आल्मनाप्रमाणे जे शास्त्रपाठाचं वाचन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, त्या अनुषंगानं आजचा आमचा जो विषय आहे, येशू म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. आणि जो उत्तम आहे, जो उत्तम मेंढपाळ आहे, तो आपला जीव किंवा आपला प्राण मेंढरांकरता देतो. मीच उत्तम मेंढपाळ आहे किंवा मीच चांगला मेंढपाळ आहे. ज्यावेळेस च लागतं त्यावेळेस त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नसतं. आणखीन भरपूर मेंढपाळ आहे, परंतु उत्तम जो आहे तो येशू दिसतं का मीच उत्तम मेंढपाळ आहे. या जगामध्ये अनेक मेंढपाळ होऊन गेले, ज्यांनी स्वतःला ते मेंढपाळ म्हणून त्या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्यांचे आवाज ऐकणारे बरेच मेंढर होते. आजही त्यांचा ते आवाज ऐकून त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी येशू ख्रिस्त जे सांगतो, योहान शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्याय 11व्या वचनामध्ये तो बोलतो का मीच उत्तम मेंढपाळ आहे. कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, जो उत्तम मेंढपाळ आहे तो आपल्या मेंढरांकरता काय करतो? प्राण देतो. आपण जर मेंढपाळ संदर्भात जर बघितलं तर उत्पत्ती याचा 14 अध्याय 2 वचनामध्ये आम्ही बघतो, हाबेल हा कोण होता? पहिला कायन. आणि हाबेल आपल्या सर्वांना माहिती आहे, कायन काय झाला? शेतकरी. आणि हाबेल मेंढपाळ झाला. आणि म्हणून तेव्हापासून मेंढपाळ हा व्यवसाय किंवा धंदा किंवा त्याकडे संपत्तीचं एक राखण किंवा संपत्तीचं उत्पन्न त्या मेंढपाळाच्या द्वारे त्या ठिकाणी केलं जातं किंवा मेंढरांद्वारे केलं जातं. आणि म्हणून हाबेल जो आहे तो मेंढपाळ झाला. आणि परमेश्वराने या ठिकाणी स्वतःला मेंढपाळाची उपमा दिलेली आहे. स्तोत्र 23:1 मध्ये आपण ऐकतो, दावीद राजा मग काय म्हणतो? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. कारण दावीद राजा देखील मेंढपाळ होता. आणि तो मेंढपाळ असताना, तो मेंढर लागत असताना परमेश्वराने त्याला धुळीतून उचलला आणि राजा केला. आणि तो मेंढपाळ असल्या कारणाने दावीद राजाने मेंढपाळ आणि मेंढर यांच्यातला जो संबंध आहे तो त्याला चांगल्या प्रकारे जाणत होता. म्हणून दावीद राजाने स्तोत्र 23 हे सर्वांचं पाठ आहे का नाही? सर्वच. आम्ही लहानपणापासून जर बायबलचा जर कुठला अध्याय जर कोणी पाठ करत असेल तर सगळ्यात पहिले काय पाठ करतो आम्ही? कोणालाही विचार. परंतु ते आम्ही का पाठ करतो? कारण परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे आणि आम्ही परमेश्वराचे काय आहोत? मेंढपाळ आहे, मेंढर आम्ही आहोत. आणि त्या दाविदाच्या स्तोत्रामध्ये परमेश्वर आमची कशी काळजी घेतो, कशा प्रकारे तो आम्हाला राखतो, कशा प्रकारे तो आमचं रक्षण करतो, त्या संदर्भातलं ते स्तोत्र दाविदाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि ते आमच्या जीवनात लागूकरण व्हावं म्हणून आम्ही त्या स्तोत्राचं नेहमी पाठन करतो किंवा आमचं तोंड पाठ झालेलं आहे. काही काही लोकांना त्याचा अर्थ पण समजत नसेल, परंतु तरी देखील आम्ही तो
पाठांतर करतो आणि कधी कधी आम्ही संकटात असताना किंवा आम्हाला आमच्या आत्मिक ऊर्जा मिळावी म्हणून ते आम्ही स्तोत्र कधी कधी म्हणत असतो. त्यावेळेस आमच्याकडे बायबल नसतं किंवा काय अशा अचानक काहीतरी संकट येतात आणि अचानक आमच्या तोंडातून काय शब्द निघायला लागतात, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. अचानक निघत असतात. परमेश्वर पवित्र आत्मा आम्हाला उत्स्फूर्तपणे त्यावेळेस चालवत असतो आणि ज्यावेळेस तो आमच्या मुखातून ते शब्द निघतात त्यावेळेस तो आमचा मेंढपाळ आहे तो ते ऐकत असतो. आणि ज्यावेळेस मेंढपाळ ते ऐकतो त्यावेळेस तो आपल्या मेंढरांची काळजी घेतो. त्यावेळेस परमेश्वर या त्याच्या निवडलेल्या लोकांचा मेंढपाळ होता आणि त्या अनुग्रहाने त्यावेळेस तो आपल्या लोकांची काळजी घेत होता. परंतु आम्ही उत्पत्ती 46, 34, उत्पत्ती 47, 30 मध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आमच्या लक्षात येईल की परमेश्वर हा तर त्याच्या निवडलेल्या लोकांचा मेंढपाळ होताच, परंतु तो उप मेंढपाळ देखील त्याची नियुक्ती करत होता. म्हणजे जे संदेश देऊन गेले किंवा दावीद राजा झाला किंवा ते देवाचे सेवक होते त्या काळामध्ये त्याच्या लोकांना त्यांनी राखावं, त्यांना मार्गावर आणावं म्हणून त्या ठिकाणी तो मेंढपाळाची नियुक्ती करत होता. ते आम्हाला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आम्ही जर बघितलं तर त्यावेळेस योसेफ ज्यावेळेस होता, योसेफाने ज्यावेळेस आपल्या सर्व भावंडांना आणि त्याच्या सर्व नातेगोत्यांना त्या तिकडे त्यांनी त्या देशामध्ये बोलवलं गोशेन प्रांतामध्ये, त्यावेळेस त्यांनी त्यांना निक्षून सांगितलं तर ज्यावेळेस फारो राजा तुम्हाला विचारेल तुमचा काम धंदा काय, तुम्ही काय करता, त्यावेळेस तुम्ही प्रामुख्याने त्याला सांगा की आम्ही तर कोण आहोत, मेंढपाळ आहोत. आमचा व्यवसाय, आमचा धंदा मेंढपाळाचा आहे. आणि म्हणून त्यावेळेस त्याच्या मागचा उद्देश असा होता तर जर यांनी त्यांचा तो व्यवसाय सांगितला तर मग तो राजा त्यांना एक वेगळा प्रांत देईल. म्हणून त्यांनी त्याला कुठला प्रांत दिला, गोशेन प्रांत. का दिला माहितीये, त्यावेळेस या मेंढपाळ लोकांचा ते लोक मिस्त्री लोक किळस करत होते. तुम्ही 46 वचन जर वाचलं उत्पत्ती 46 त्याचं 34 वचन 34 त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ते मिस्री लोकांना त्या मेंढपाळ लोकांचा किळस करत होते. मेंढपाळ होणं किंवा मेंढपाळ हा व्यवसाय खूप चांगला धंदा मांडला नव्हता किंवा खूप प्रतिष्ठेचा धंदा नव्हता. जे अनाडी लोक होते, जे दीनदुबळे होते, खालच्या दर्जाचा हा मेंढपाळाचा व्यवसाय होता. त्याच्यामध्ये लिहिलं ते लोक त्यांचा किळस करत होते म्हणून त्यांना काय केलं, त्या गोशेन प्रांतात ठेवलं आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांची वाढ केली. आणखी तुम्हाला आपल्याला हे बघायला मिळेल तर त्या हा मेंढपाळाचा जो व्यवसाय आहे, आम्ही जर बायबल मध्ये जर बघितलं तर जवळपास 200 वेळा, 200 पेक्षा अधिक मेंढपाळ आणि मेंढर या संदर्भात आम्हाला पाहायला मिळतं किंवा त्याचा प्रत्येक किंवा त्याचा उल्लेख बायबलमध्ये करण्यात आलेला आहे. आमचे जे निवडलेले देवाचे लोक आहेत त्यांना मेंढरांची उपमा दिलेली आहे आणि देव स्वतः तो स्वतःला मेंढपाळ म्हणतोय नाही का. उत्पत्ती याचा 49 अध्याय आणि 24 वचन वाचा बरं. तथापि त्याने धनुष्य मजबूत राहिले. याकोबाचा समर्थ देव मेंढपाळ इस्रायलाचा खडक याकोबाचा देव मेंढपाळ, इस्रायलाचा खडक, याकोबाचा देव मेंढपाळ. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या हजारो वर्षापूर्वी येशू ख्रिस्त हा मेंढपाळ आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. अजून जर आम्ही बघितलं तर आम्हाला अनेक ठिकाणी एचएल 34-23 मध्ये देखील आम्हाला येशू ख्रिस्ता संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे यशाया 53 मध्ये देखील आम्हाला 56 मध्ये देखील येशू ख्रिस्त हा आमचा मेंढपाळ आहे. जुन्या करारात देखील येशू ख्रिस्ता संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी त्याचा उल्लेख पाहायला मिळतो. जो खडक कोणाला म्हटलेला आहे, येशू ख्रिस्त आमचा खडक आहे. ज्या खडकातून त्या इस्रायल लोक पाणी पिले तो खडक येशू ख्रिस्त होता. इस्रायलाचा खडक हा आमचा मेंढपाळ आहे, तो ख्रिस्त आमचा मेंढपाळ आहे. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याचा पुन्हा उच्चार करतो आणि तो काय म्हणतो,
मीच खरा मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ आहे. आणि त्यासाठी उत्तम मेंढपाळाचे काय वैशिष्ट्य आहे व मेंढराचे काय वैशिष्ट्य आहे त्या संदर्भात या ठिकाणी येशू ख्रिस्तानं चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर जे मेंढपाळ आहेत ते देखील मेंढपाळ आहेत, परंतु त्यांना या ठिकाणी कसली उपमा दिलेली आहे. आम्ही जर 8व्या वचनात जर बघितलं, योहान शुभवर्तमान यांचा 10वा अध्याय आणि 8वं वचन, ते कोण आहेत? चोर व लुटारू आहे. थोडासा विरोधाभास आम्हाला या ठिकाणी आढळतो. येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या अगोदर जे येऊन गेले ते चोर व येशू ख्रिस्ताच्या अगोदर कोण येऊन गेलं? अब्राहम येऊन गेला, मोशे येऊन गेला, कोण कोण येऊन गेलं? येशाया, इर्माया, अनेक संदेश येऊन गेले. मग ते चोर आणि लुटारू होते का? काही लोक त्याचा अर्थ असा होता. येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे माझ्या अगोदर जे येऊन गेले इस्रायल लोकांसाठी ते सर्व काय होते? चोर आणि. परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याचा अर्थ असा होत नाही. परमेश्वराने त्याच्या नियमानुसार यहुदी लोकांचं पालन पोषण, त्यांचं आध्यात्मिक पालन पोषण करण्याची जबाबदारी यहुदी आणि परुषी त्या काळचे याजक मंडळी यांच्यावर दिली होती. ते जे लोक होते हे उपमेंढपाळ होते. येशू ख्रिस्त म्हणतो मीच मेंढपाळ आहे. येशू परमेश्वरच आमचा मेंढपाळ आहे, परंतु परमेश्वरांनी ती जबाबदारी या यहुदी परुषी लोकांवर दिली होती. धार्मिक अधिकार त्यांना दिले होते. सर्व धार्मिक नियमांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांना दिली होती. आणि ते गोष्टी ते मानत होते. ते स्वतःला मेंढपाळ मानत होते आणि ते लोकांना चालण्याऐवजी, लोकांचं आध्यात्मिक पालन पोषण करण्याऐवजी ते त्यांची लुटालूट करत होते. त्यांना येशू ख्रिस्ताने म्हटलं ते माझ्या अगोदर जे आले ते चोर आणि लुटारू आहे. कारण आम्ही पाहतो योहानाचा 10वा अध्याय 8व्या वचनामध्ये येशूने स्वतः सांगितलेलं आहे. एचकेलचा 34वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ती मेंढपाळ नाही. एचकेल 34 आणि 15 जर आम्ही वाचलं तर ज्यांना मेंढपाळाच्या भूमिकेत परमेश्वराने पाठवलं होतं ते मेंढपाळ नसून ते मेंढरांना भोगणारे होते. मेंढरांच्या रूपामध्ये ते काय होते? लांडगे होते. मत्तई शुभवर्तमानामध्ये त्याचा प्रत्यय आम्हाला पाहायला मिळतो. मत्तई 7:15 जर वाचला तर येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे ते मेंढरे नाहीत, ते मेंढपाळ नाही, तर ते मेंढरांच्या रूपामध्ये आलेले कोण आहेत? लांडगे आहेत. कारण त्यांनी इतका जुलूम या लोकांवर केला होता, इतका धार्मिक अत्याचार या लोकांवर केला होता की त्यांनी धार्मिकतेमध्ये लोकांना वाढवावं, लोकांना देवाच्या मार्गात आणावं, ते करणं सोडून दिलं आणि ते त्याच्यावर धार्मिक अत्याचार करत होते. म्हणून या ठिकाणी योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 8व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या अगोदर जे आले ते सर्व काय होते? चोर आणि लुटारू होते. आणि नंतर मग 10व्या वचनात 8-9 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो मी दार आहे. दार म्हणजे मेंढवाड्याचा दार मी आहे. माझ्याद्वारे जो मेंढवाड्यात जातो, माझ्याशिवाय मी दार आहे, माझ्याशिवाय त्या मेंढवाड्यात जाण्यासाठी तुम्हाला दुसरा कुठलाही मार्ग नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये देखील येशू ख्रिस्ताशिवाय त्या दारामधून आम्ही गेल्याशिवाय कोणीही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. प्रेषिताचे कृत्य 4 अध्याय 12 वचन जर आम्ही वाचलं, वाचा बरं. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणीही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये केलेलं नाही. तारण कोणाकडून आहे? आकाशाखाली कुठलाही कोणीही संपन्न नाही किंवा काय म्हटलेलं आहे त्याच्या खाली वाचा बरं देता. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. आणि तारण दुसरं कोणाकडून नाही. तारण या स्वर्गामध्ये जाण्यासाठीचे द्वार आहे येशू ख्रिस्त. त्या दारातून जो आत जाईल त्याचं ज्याचं तारण होईल तो स्वर्गाच्या राज्यात जाईल. आणि येशू ख्रिस्त हा द्वार आहे. पुढे बघा. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली असं दुसरं कोणतेही नाव आकाशाखाली म्हणजे या पृथ्वी तलावर असं दुसरं कोणतंही नाव, कोणतंही
त्याच्या खेरीज असं दुसरं कुठलंही नाव नाही तर ते आमचं तारण करू शकेल. योहान 14:16 मध्ये तो म्हणतो मार्ग सत्य व जीवन माझ्याद्वारे आले वाचून स्वर्गाच्या राज्यात. या जगामध्ये जगाच्या खाली पाताळात पृथ्वीवर किंवा स्वर्गात येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही तारण करू शकत नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे लिहिलं आम्ही वाचलं, या पृथ्वीवर येशू ख्रिस्ताशिवाय तारणारा दुसरा कोणी नाही. म्हणून ज्या येशू ख्रिस्ता या द्वारामध्ये, या तो स्वतःला द्वार म्हणतो, या दारातून जो आत जाईल त्याचंच तारण होईल. म्हणजे जो येशू ख्रिस्ताचं नाव धारण करेल, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल, जो येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारल, त्याचंच तारण होणार आहे. अन्यथा कोणाचंही तारण होणार नाही. मागच्या वेळेस आपण ऐकलं उत्तम शुक्रवारच्या दिवशी तो अधोलोकात देखील उतरला. ज्या लोकांना त्या तारणाची जाणीव नव्हती, ते नाव त्यांच्या कानावर पडलं नव्हतं, त्यांनी त्याची त्या ठिकाणी आपली ओळख करून दिली. त्या ठिकाणी ती स्वार्थ सांगितली, त्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ते बंदिवानात जे आत्मे होते ते देखील तारण पावले. म्हणून येशू ख्रिस्ता खेरीज दुसरा कोणीही तुमचं तारण किंवा आमचं तारण करण्यास समर्थ नाही. म्हणून तो म्हणतो तर मीच खरा. आणि आपण जर बघितलं येशू ख्रिस्त म्हणतो पण मीच खरा मेंढपाळ आहे आणि मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता. मेंढपाळ आणि मेंढर या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं का बायबलमध्ये जवळपास आपण जर अभ्यास केला तर अनेक वचन तुम्हाला मिळेल. 200च्या वरतीपेक्षा जास्त मेंढपाळ आणि मेंढर. आम्ही जे देवाचे निवडलेले लोक आहोत त्याला मेंढरांची उपमा दिलेली आहे. आम्हाला सिंहाची उपमा नाही दिली, आम्हाला हत्तीची उपमा नाही दिली. जे बलवंत प्राणी किंवा जे बलवंत असे आहेत त्यांची उपमा आम्हाला नाही मिळाली. आम्हाला कशाची उपमा मिळालेली आहे? मेंढर कशाचं माहिती आहे का? मेंढर शेरड आणि मेंढर याच्यात फरक आहे, लक्षात घ्या. शेरड म्हणजे जे बकऱ्या आपण रविवारी जातो ना कधी कधी घ्यायला, तिथं पण समजत नाही शेरड आहे का मेंढर आहे. परंतु त्यांच्या स्वभाव गुणामध्ये खूप फरक आहे. परमेश्वराने आम्हाला मेंढराची उपमा याच्यासाठी दिली की तो स्वतः काय आहे? परमेश्वर आमचा राजा आहे म्हणून आम्ही त्याचे काय आहोत? प्रजा आहोत. लक्षात घ्या, परमेश्वर स्वतः मेंढपाळ आहे म्हणून आम्ही त्याचे, म्हणून आम्हाला मेंढर बनायचे. परमेश्वर आमचा राजा आहे म्हणून आम्ही त्याची, परमेश्वर आमचा द्राक्षवेल आहे म्हणून आम्ही त्याचे काय आहोत? लक्षात घ्या, परमेश्वराचं आमचं जे नातं आहे ना ते असंच आहे. तो आमचा मालक आहे म्हणून आम्ही त्याचे काय आहोत? दास आहोत. तो आमचा सेनापती आहे म्हणून आम्ही त्याचे काय आहोत? सैन्य आहोत. हे समीकरण जे आहे, देवाने त्याचे लोक जे निवडलेले आहेत, देव ज्या भूमिकेत असतो त्याच्या विपरीत भूमिकेत किंवा त्याच्या त्या संबंधित असलेल्या भूमिकेत आम्ही आहोत. तो म्हणतो मीच खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे भाटे आहात. शेतकी स्वरूपातला परमेश्वराने देखील तो दाखला दिलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील तो म्हणतो मीच खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे भाटे आहात. त्यांनी तुम्हाला आम्हाला झाडं नाही म्हटलं, येशू ख्रिस्ताने तुम्हाला सिंह नाही म्हटलं, येशू ख्रिस्ताने आम्हाला हत्ती नाही म्हटला, तो आम्हाला लांडगा नाही म्हटला, उंट नाही म्हटला. अनेक बलवान प्राणी आहेत, या कुठल्याही प्राण्याची त्यांनी आम्हाला उपमा नाही दिली, तर त्यांनी आम्हाला मेंढराची उपमा दिलेली. कारण तो आमचा मेंढपाळ आहे. तो जर आमचा मेंढपाळ नसता तर आम्ही त्याचे मेंढर झालेलो नसतो. म्हणून मेंढर आणि मेंढपाळ यांचा एक जवळचा नातं आहे. मेंढरा संदर्भातले काही वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळतात. मेंढर जे आहेत ना, मेंढर हे अतिशय घाबरट प्राणी आहे. मी आता सांगितलं ते मेंढर जे आहेत ते अतिशय घाबरट आहेत. त्या आता तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात, माझी विनंती आहे की तुम्ही आता तुमच्या सर्व डोक्यातले विचार बाजूला काढा. परमेश्वर जर म्हणतो तर मी मेंढपाळ आहे, तुम्ही माझे मेंढर आहेत,
200 पेक्षा जास्त वेळा बायबलमध्ये या उपमा आम्हाला दिलेला आहे. आता तुम्ही प्रत्येक जण स्वतःला मेंढरू समजा, कारण आम्ही गाणं पण गातो ना, परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. आता तुम्ही त्या मेंढरांच्या भूमिकेत या. सर्वांनी आता स्वतःला शून्य करा आणि आता आम्ही मेंढर आहोत आणि आता आमचं वागणं किंवा आम्ही कसं असावं, मेंढरामध्ये त्याच्या निवडलेल्या लोकांमधले काय साम्य आहे, परमेश्वर आम्हाला का मेंढर म्हणतो, तो स्वतःला का मेंढपाळ म्हणतो, या संदर्भात आपण हे नातं या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. मेंढर जे असतात ना, मेंढर ते एक तर घाबरट आहे. आम्ही खूप बलवान आहोत का? आम्ही देखील घाबरट आहोत. लक्षात घ्या, या जगातील इतर लोकांपेक्षा आमच्या सारखे घाबरट लोक कोणी नाही. हे सत्य सांगत नाही, ते पण तुम्हाला बायबलमधून दिसतं. कारण आम्हाला मेंढराची उपमा दिली आहे. मेंढर जे आहेत ते खूप घाबरट असतात. इतर जे प्राणी आहेत ना, इतर प्राण्यांपेक्षा हे मेंढर खूप घाबरट गरीब असतात. ते कोणाला मारतही नाही, परंतु यांच्यामध्ये एक चांगला गुण असतो. ते मेंढर जे आहेत ते एकत्र राहतात, एकत्र झुंडमध्ये राहतात, कळपाने ते राहतात. आणि जे एकटे राहतात ना, एकटे जे राहण्याचा प्रयत्न करतात ते मेंढरू भटकतं. आम्ही जे ख्रिस्ती लोक आहोत किंवा देवाचे जे लोक निवडलेले आहोत ते आम्ही एकत्र राहतो. दर रविवारी आम्ही एकत्र येतो. इतर जगाच्या कुठल्याही पाठीवर कुठल्याही धर्माचे लोक जितक्या वेळा आम्ही ख्रिस्ती लोक लवकर एकत्र येतो तितक्या लवकर ते एकत्र येत नाही. परंतु आम्ही एकत्र येऊन देखील आमच्यामध्ये एकी नाही. दर रविवारी आम्ही आमच्या मेंढपाळाकरता आम्ही एकत्र येतो. आज या ठिकाणी आम्ही एकत्र या ठिकाणी जमा झालेलो आहोत. त्याचा तो त्या मेंढरांचा ते गुणधर्म आहे तर ते एकत्र राहतात, झुंडमध्ये राहतात. आणि तीच उपमा परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे आणि परमेश्वराचं देखील आमच्याकडून तीच अपेक्षा आहे. आम्ही एकत्र राहावं. ख्रिश्चन लोक हे एकत्र जमत असतात, एकत्र येऊन भाकर मोडत असतात. आम्ही देखील दर रविवारी येऊन भाकर मोडतो, एकत्र येतो. त्या ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही एकत्र येतो. त्या काळी देखील ते लोक एकत्र राहत होते, परंतु ज्या वेळेस परमेश्वराने त्या वेळेस देखील मेंढपाळ त्या ठिकाणी नेमले, परंतु ज्या वेळेस ते भटकले, ज्या वेळेस त्यांनी मेंढपाळाकडे आपलं लक्ष दिलं नाही, मेंढपाळाला त्यांनी अवमानलं, त्या वेळेस ते लोक भटकले आणि त्यांचा नाश झाला. यामा सर्वांना माहिती इस्रायल लोकांचं कसं कसं त्यांचं झालं, काय किती वेळा त्यांनी आपले संदेश पाठवले, किती वेळा त्यांना रस्त्यावर आणलं, किती वेळा त्यांनी देवाला नाकारलं, आपल्या मेंढपाळाला नाकारलं, त्या वेळेस त्यांचा नाश झाला. आम्ही जे एकत्र राहणारे लोक आहोत, आम्ही मंडळी म्हणून परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी तो दर्जा दिलेला आहे. मंडळी म्हणून आम्ही ते ख्रिस्ताचं एक आवड म्हणून आम्ही एकत्र येतो. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने मेंढर एकत्र राहतात त्याच पद्धतीने आम्ही एकत्र येतो. ज्या वेळेस या झुंड पासून, या कळपापासून आम्ही बाहेर जातो, आमचा नाश ठरलेला आहे. लक्षात असू दे, आमचा नाशाला कारणीभूत कोण होतं? आम्हीच होतो. ज्यावेळेस आम्ही आमचा एकत्रपणा सोडून देतो, आम्ही मंडळीत येण्याचं सोडून देतो, आम्ही एकत्र येण्याचं सोडून देतो, एकत्र येऊन भाकर मोडण्याचं ज्यावेळेस आम्ही सोडून देतो, ख्रिस्ताची सहभागिता आम्ही ज्यावेळेस सोडून देतो, त्यावेळेस तो मेंढपाळ देखील आमच्याकडे लक्ष द्यायचं सोडून देतो. आणि मग जे भटकलेले मेंढर असतात त्यांचा काय होतो? म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या मेंढराची जर परमेश्वराने आम्हाला उपमा दिलेली आहे तर मंडळीत एकत्र राहा. दुसरा एक चांगला गुणधर्म त्या मेंढराचं एक आहे, हे मेंढर एकमेकांचं अनुकरण करतात. सकाळी जर ते मेंढवाड्यात जर त्या मेंढरांना आपण टाकलं, मेंढवाड्यामध्ये जर टाकलं आणि ज्या वेळेस पहिला मेंढरू बाहेर येईल ना, त्याच्या मागे ते सगळे मेंढर चालत असतात, एकमेकांचे अनुकरण करतात. एक सर्वे करण्यात आला, मेंढवाड्यातून बाहेर काढताना एक रशी बांधली आणि पहिल्या मेंढराने उडी मारून तो पुढे गेला, तर बाकीचे मेंढर देखील उडी मारून जाऊ लागले. ती रशी कापून टाकली तरी सगळे उड्या मारून चालले होते, एकमेकांचं अनुकरण करतात. तुर्कीमध्ये तर 2005 मध्ये एक दुर्घटना घडली. 1500 मेंढरे घेऊन एक मेंढपाळ टेकडीवर त्याचं राखण करत होता किंवा त्यांना चारा
चालत होता आणि एक मेंढरू त्या टेकडीवरून पाय घसरून पडलं. तर दुसऱ्याला असं वाटलं त्यांनी उडी मारली म्हणून सगळ्यांनी धडाधड धडाधड उड्या मारल्या. 1500 मेंढर मेले. मेंढर एकमेकांचं अनुकरण करतात. आमच्यामधील देखील त्याच गोष्टी. आम्ही लय लोक, आम्ही हलक्या कानाचे लोक. एखाद्याने आम्हाला जर काय सांगितलं ना, भले तर चुकीचं का असतात, आम्ही लगेच त्याचं अनुकरण करतो. आम्ही 10 लोकांना सांगून मोकळ होतो. आम्ही अनुकरण करतो. मध्ये चांगलं आहे, खरं आहे का वाईट आहे त्याची आम्ही काही हे करत नाही. तिथं रशी बांधलेली आहे तर तिथं खड्डा आहे ते काहीच पाहत नाही आम्ही. पण त्या मेंढरूने गेल्यावर आम्ही पण करायचं. तो गुणधर्म पूर्वीपासून आमच्या लोकांमध्ये. म्हणून येशू ख्रिस्ताने आम्हाला म्हटलं मेंढर येतो. आणखी या मेंढरांना आहे ना, मेंढरांना बऱ्या वाईटाचं ज्ञान नसतं जास्त. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय ते जर सुटले आणि त्यांना जर तहान लागलेली आहे आणि या ठिकाणी जर खराब पाणी, डबक्याचं पाणी, तर त्यांना जे पहिले पाणी मिळेल ते पाणी पितात. परंतु थोड्या अंतरावर चांगलं जरी पाणी असलं, तिथून जर थोड्या समोरच्या अंतरावर चांगलं पाणी त्यांना जरी ते दिसत असलं, परंतु त्यांना तहान लागलेली आहे आणि तिथं खराब पाणी, पहिले तेच पाणी पिते. एकाने पिले तर सगळेजण तेच पिते. आम्हाला देखील बऱ्या वाईटाचं ज्ञान नाही. आम्हाला देवाने वचन दिलेलं आहे, सगळं काय आमच्या जवळ आहे, परंतु चांगलं काय आम्हाला सांगून देखील आम्ही ते ऐकत. त्याच्यानंतर या मेंढरांचा अजून एक, हे मेंढर आहे ना, मेंढर, हे मेंढर कुठलाही बोध उचलू शकत नाही. इतर जे प्राणी आहेत ना त्यांच्यावर, गाढवावर, बैलावर, डुकरावर, बाकी कुठले कोणावर तरी काही बोध टाकला तर ते ओढून न्यायचा प्रयत्न करतात. परंतु या मेंढर स्वतःच कातर जे आहे, कातर, ते देखील त्यांना भारी होतं. ते बोध उचलूच शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व बोध माझ्यावर टाका. येशू ख्रिस्ताला माहिती आहे की हे बोध उचलू शकत नाही. आम्ही त्या मेंढराच्या भूमिकेतला आहोत. आम्ही आमचा बोध, आमच्यावर टाकलेला जड दडपण किंवा आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही पेलवत नाही. आमच्या म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, तुमच्यावर जे काही संकट असतील तो मेंढपाळ सक्षम आहे ते सर्व काही बोध उचलायला. आणि म्हणून तो मेंढपाळ म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुमच्यावर जो बोध आहे, जे तुमचं लोकर आहे, ते सर्व काळात ते तुम्ही माझ्यावर टाका. म्हणजे मी तुम्हाला लोकर कातरल्यावर ते मेंढरू इतकं चपळ होतं ना, जोपर्यंत ते लोकर असतं त्याच्या अंगावर ते हळूहळू जातं, त्याचा बोज त्याला होत नाही. परंतु ज्यावेळेस ते लोकर काढलं जातं, त्याचा बोज ज्यावेळेस तो काढून टाकतो त्यावेळेस तो चपळ होतो. येशू ख्रिस्ताची देखील तीच अपेक्षा त्या मेंढपाळाने आमच्यावर, की तुम्ही आमचे सर्व कष्ट, जे काही दुःख असतील, जे काही समस्या असतील, जो बोज, ज्या बोजाने तुम्ही दबून गेलेले आहात, तो सर्व बोज आपण ख्रिस्तावर, त्या मेंढपाळावर टाकावा. कारण तो मेंढपाळ तुमचा बोज होण्यास सक्षम असा आहे. परंतु कधी कधी आम्ही आमचा बोज घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आम्ही दुःखी आणि कष्टी होतो. मेंढपाळाच्या भूमिकेत तुमचा बोध मानायला सक्षम आहे, तो बोध त्याला द्या. तुमच्या जे काही संकट असतील, तुमच्या ज्या काही समस्या असतील, ज्या समस्या कधीही न सुटणाऱ्या समस्या असतील, त्या ख्रिस्तावर टाका. तो जर म्हणतो मी तुमचा मेंढपाळ आहे, मीच तुमचा जर मेंढपाळ आहे, तर त्या मेंढराची जबाबदारी आहे की त्याच्यावर जो काही बोध असेल, तो ज्या काही संकटात असेल, ज्या समस्यात असेल, ज्या त्रासात तो असेल, ते सर्व त्रास त्यांनी त्या ख्रिस्ताकडे द्यावं. तो अभिवचन देतो तर तुम्ही सर्व बोध माझ्यावर टाका. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व बोध माझ्यावर टाका, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. ते मेंढर ज्यावेळेस त्याचं कातर कापल्यावर नंतर ज्या पद्धतीने विश्रांती घेतात, त्या विश्रांतीची अपेक्षा परमेश्वर तुमच्याकडून माझ्याकडून करतो. त्याची इच्छा तीच आहे की त्याच्या मेंढरांनी विश्रांती घ्यावा. आणखीन आम्ही जर बघितलं
हे जे मेंढरं आहेत ते स्वतःची निगा राखू शकत नाही. इतर जे प्राणी आहेत, बकरी घ्या, कुठलाही प्राणी घ्या, ती स्वतःचं अंग स्वच्छ करतात. माहिती तुम्हाला, प्राण्यांचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करा, पक्ष्यांचं निरीक्षण करा. हे जे बाकीचे प्राणी जे आहेत ना, मांजरीचं निरीक्षण करा, मांजर जवळ असतं इतके स्वच्छ असतात ना ते, त्यांना जर घाण लागेल आपल्याला वाटतं, त्यांना कसं काय समजतं? आपल्या शरीराला कधी कधी इतका घाण लागून जाते की आपल्याला कधी त्याचं भान राहत नाही. परंतु या प्राण्यांना थोडं सुद्धा त्यांच्या स्वतःला घाण त्यांना सहन होत नाही, आणि त्यांना जर ते खराब झाले तर ती स्वतःच्या शरीराची निगा राखतात, ते चाटतात. परंतु हे जे मेंढरं आहे ना, हे मेंढरं स्वतःच्या शरीराची निगा राखत नाही, मेंढपाळांना त्यांच्या शरीराची निगा राखतात. ते चरत असताना आहे ना, ते जर चरत असताना ते बारीक बारीक काटे असतात ना, काय म्हणतात त्याला, ते गोड गोड, ते त्यांच्या केसांमध्ये डोक्यांमध्ये अडकले जातात. ते स्वतः काढू शकत नाही. बाकीचे इतर प्राणी त्यांना जर काय लागलं तर ते बरोबर इकडून तिकडून खडकून काढून काय करतील ते तुम्ही त्यांचं निरीक्षण करा, ते करतील. परंतु ह्या मेंढरांमध्ये ती क्षमताच नाही. त्या मेंढपाळालाच येऊन त्यांच्या डोक्यातील कचरा काढावा लागतो, ते काटे काढावे लागतात, ते घाण काढावं लागते. तीच परिस्थिती आमच्या डोक्यामध्ये, आमच्या मानसिक विचारामध्ये जर आम्ही काही कुठल्या प्रकारे जर गुंग झालो, आम्ही मानसिक आजाराने जर ग्रस्त झालो, आमच्या डोक्याला म्हणजे आमच्या बुद्धीला जर काही भ्रंश झाला किंवा आम्हाला जर काही त्रास झाला, तर आम्ही एवढे सक्षम नाही की आम्ही स्वतःहून स्वच्छ होऊ किंवा आम्ही स्वतःहून बरे होऊ. तो ख्रिस्त, त्या ख्रिस्ताचं रक्तच आम्हाला स्वच्छ आणि निर्मळ करतं. आमच्या पापापासून आम्ही स्वतःहून स्वच्छ निर्मळ निर्दोष होण्याची क्षमता आमच्यात नाही. त्या रक्ताशिवाय आम्ही शुद्ध होऊच शकत नाही. बाकीचे इतर मेंढर कसे शुद्ध होते आम्हाला त्याच्याशी घेत नाही, ते काय म्हणतात माहिती. परंतु जे मेंढर, जे ख्रिस्ताचे मेंढर आहे, जो मेंढपाळ त्यांचा आहे, जे त्या मेंढपाळावर विश्वास ठेवतात, तोच मेंढपाळ त्यांना स्वच्छ आणि त्यांची निगा राखू शकतो. हे जे मेंढर आहेत नाही, मेंढर, या मेंढरांना जर एखादी दुखापत झाली तर हे मेंढर स्वतःहून स्वतःची जखम बरी करू शकत नाही. मी जे तुम्हाला सांगतो ना, तुम्ही कधीतरी निरीक्षण करा, तुम्हाला वाटलं बाळासाहेब काही सांगतात. इतर प्राणी त्यांना जर जखम झाली ना, ते चाटतात, त्यांच्या डाळीमध्ये असे काही द्रव्य असतात का त्यांची जखम लगेच बरी होते. जे शिकलेले लोक आहेत किंवा ज्यांना या गोष्टीची माहिती आहे त्यांना माहिती, कुत्र्याला लागलं, मांजरीला लागलं, कुठल्या इतर प्राण्यांना काही जरी जखम झाली तर ते काय करतात, आपली जखम काय करतात, चाटतात. आणि ते चाटल्यानंतर त्यांची जखम बरी होती. कोणी त्यांना औषध पाणी करत नाही, बाकीचे पाळी आला त्याच्यावर करतो. परंतु जे रानटी आहे त्यांच्याकडे त्यांना कोणी बरं करत नाही. गाड्याच्या गाड्या त्यांच्या होऊन जातात तरी ते जिवंत राहतात आणि बरे होतात. का तर स्वतःची काळजी घेण्याची, त्यांच्या जखमा बऱ्या करण्याची त्यांच्या ती परमेश्वराने दिलेली उपजातच त्यांच्याकडे ती शक्ती आहे. परंतु या मेंढरांना त्यांची काळजी घेतल्याशिवाय, कोणीतरी बरं केल्याशिवाय ते स्वतःहून बरं होऊ शकत नाही. देवाची तीच अपेक्षा आहे आमच्याकडून. तुम्ही जर आजारी असाल, तुम्ही जर दुःखी असाल, तुम्ही जर त्रासात असाल, तुम्हाला जर जखमा झाल्या असतील, तर तुम्ही त्या ख्रिस्ताकडे, त्या आपल्या मेंढपाळाकडे तुम्ही जा आणि मग त्या ख्रिस्ताला मारलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. ज्या वेळेस तो तुमची काळजी घेतो, तुमच्या जखमा तुम्ही स्वतःहून बरं करण्याचा प्रयत्न करू नका, तर तुमच्या जखमा त्या ख्रिस्ताला दाखवा. आम्ही उपास आणि प्रार्थना केले, परत आम्ही आता 8 तारखेला उपास आणि प्रार्थना करणार, तोच प्रयत्न आम्ही करणार. परमेश्वर आम्हाला त्या मेंढरांच्या भूमिकेत पाहायला त्याला आवडतं. तो आम्हाला मेंढराची उपमा याच्यासाठीच देतो की या मेंढरांनी संपूर्णतः त्या मेंढपाळावर अवलंबून राहावं. परंतु कधी कधी आम्ही आमच्या ताकदीवरचा अभावी करतो, नाही का. माझ्यात खूप असं आहे, मी असं करेन, मी तसं करेन, मी ह्याव करेन, मी त्यावर करेन, माझं असं आहे, माझं तसं आहे, काहीच करू शकत. ज्या वेळेस माझ्यातला मी मला जागा होतो त्यावेळेस तुम्ही त्या कर्मातून घडविले असतात, ते तर तुम्ही मेंढूच नसतात, लक्षात घ्या. ज्या वेळेस तुम्ही स्वतःचा अहंकार तुमच्यामध्ये निर्माण होतो, ज्यावेळेस स्वतःचा मीपणा तुमच्या जर माझ्यात निर्माण होतो,
जर तो म्हणतो पण मीच तुमचा खरा मेंढपाळ आहे, तर त्या मेंढरासारखा आम्ही पूर्णतः त्याच्यावर अवलंबून राहायला पाहिजे. कधी कधी हे मेंढरू जे आम्ही मेंढरू देवाचं जे अपेक्षित मेंढरू आहे ते कधी कधी आम्ही कळपातून काय करतो, बाहेर पडायचा. परमेश्वर आपल्या मेंढरूला सोडत नाही, कारण त्याच्या हातात काय आहे, काठी. आणि स्तोत्रकर्ता काय म्हणतो, तुझी काठीवर तुझी आगळी मला. त्या मेंढपाळाकडे नाही काठी असते, काठी ती अशी पुढाशी गोल असते. तुम्ही पाहता ना प्रत्येक चित्रामध्ये आपण आगळी त्याला आगळी म्हणतो. काठी मार देण्यासाठी आणि आगळी ओढून टाकली. कधी कधी काय होतं, एखाद्या ठिकाणी पाण्यामध्ये पाण्याच्या ठिकाणी किंवा कुठल्या ठिकाणी जर ते मेंढरू अडकलं ना, तर तो जो मेंढपाळ आहे तो मेंढपाळ त्या आकडेने त्याला काय करतो, त्रास होतो. गळ्याला जर ती आकडी लावल्यानंतर त्रास होतो, तिकडे तिकडे पळायचा प्रयत्न केला तर ती छडी लागते. सुरुवात आमचं देखील तसंच आहे. ज्या वेळेस आम्ही मेंढरातून किंवा त्या कळपातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस मेंढपाळ आम्हाला छडी मारतो, त्यावेळेस त्या आकडीने तो आम्हाला आवळून करतो, आम्हाला त्रास होतो, आम्हाला आजारपण येतात, आमच्यावर संकट येतात, आमचा जीव घाबरा झाल्यासारखं होतो. असं आम्हाला वाटतं का आता हे जीवन आम्हाला नकोसं होतं. हे परमेश्वराची काठी आणि परमेश्वराची आकडी आम्हाला ओढून देते, तो आम्हाला धीर देतो. कारण होणाऱ्या त्रासापासून, त्या कळपापासून जर आम्ही बाहेर गेलो तर निश्चितच त्याचा नाश होणार आहे. त्या कळपात पुन्हा आणण्यासाठी तो आकडी आणि काठीने आम्हाला धीर देतो, आम्हाला लावून धरतो, कधी कधी फटका मारतो, कधी कधी आमचं संकट येतात. घाबरून जाऊ नका, छोट्याशा संकटाने भयभीत होऊ नका. परमेश्वर ते संकट कधी कधी आणतो आमच्यावर, कारण आम्ही त्या मेढवाड्यात किंवा त्या कळपात आम्ही पुन्हा एकत्र यावं. आणखीन एक मेंढराचा तुम्हाला एक गुणधर्म सांगतो. हे मेंढर जेव्हा आजारी होतात ना, ते स्वतःला हील करू शकत नाही, स्वतःला ते बरे करू शकत नाही. परंतु ज्या वेळेस ते आजारी होतात त्यावेळेस उकडे पडतात. उकडे पडतात, त्यांचं पोट जमिनीला टेकलेलं असतं आणि त्याच अवस्थेत जर ते अर्धा घंटा जरी राहिले ना तर ते मरून जाणार. खाली पडून घेतात, त्यांना स्वतःहून सरळ होता येत नाही. ज्यावेळेस ते अशक्त होतात, ज्यावेळेस ते आजारी होतात, त्यावेळेस ते जमिनीवर पोटावर असे पडतात, त्यांचे पाय वरती असतात, त्यांना स्वतःहून सरळ होता येत नाही. आणि त्या स्थितीत जर ते अर्धा तास जरी राहिले तरी ते मेंढरू मरतं. आणि अशा अवस्थेमध्ये ते मेंढरू आवाज देतं. त्यांचा तो आवाज आहे ना, त्या आवाजामध्ये एक दर्द किंवा त्या आवाजामध्ये एक विनंती किंवा त्या आवाजामध्ये एक दुःख असतं. आणि ज्या वेळेस ते मेंढरू असा आवाज देतं त्यावेळेस तो मेंढपाळ कुठे जरी असला त्याचे कान त्या आवाजाकडे असतात. मेंढपाळाचं तुम्ही निरीक्षण करा, किती जरी बारीक आवाज त्या मेंढराने तो दिला ना, तो आवाज जर ऐकला तो मेंढपाळ असेल तिथून धावत येतो. जिथं असेल तिथून तो त्या मेंढराची ती वाणी ऐकतो. ते त्याचं व्याकुळणं त्याचं ते विरळणं त्याचं ते त्या परिस्थितीत असला तो आवाज जो आहे तो विशिष्ट प्रकारचा आवाज असतो. इतर वेळेस त्याचा तो आवाज असतो तसा तो आवाज नसतोच. त्या दुःखाचा तो आवाज तो मेंढपाळ ओळखतो. तो ख्रिस्त देखील आमचा आवाज ओळखतो. ज्यावेळेस आम्ही दुःखात असतो, ज्यावेळेस आम्ही आजारी असतो, ज्यावेळेस आम्ही संकटात असतो, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही त्याला आवाज देतो तो ख्रिस्त ऐकतोच. आमचा त्रास, आमचं दुःख त्याच्या कानात किती जरी तो लांब असला तरी ते दुःख तो आवाज तो ऐकतो, ते विरळणं तो ऐकतो, त्या मेंढराचा देखील तो आवाज ऐकतो. तो मेंढपाळ जिथं असेल तिथं धावत पळत येतो. त्या मेंढराला तो लगेच सरळ करत नाही, त्याला तो हळूहळू सरळ करतो, कारण लगेच सरळ केलं तर मरत. त्याचे हातपाय तो चोळतो, त्याला त्याची मॉलिश करतो, हळूहळू त्याला चोळून त्या मेंढराला तो हळूहळू सरळ करतो. आणि मग त्याला सरळ केल्यानंतर आपल्या खात्यावर त्याला घेतो, त्याला जवळ बाळगतो. अर्धा एक तास तो आपल्या जवळ बाळगतो आणि मग त्या मेंढरामध्ये जीव येतो. हा ख्रिस्त तसाच आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. 2000 वर्षापूर्वी तुमची आणि माझी वाणी ऐकून, आमचं त्या पापात पडलेलं ते विरळणं ऐकून तो धावत आला. तो आमच्या त्या वाणीकडे त्याचं लक्ष असतं. आम्हाला असं वाटतं आमचं कोणी ऐकत नाही, तो ऐकतो. त्याने आमच्या वाणी ऐकलेल्या आहे, आमच्या
प्रार्थना त्याने ऐकलेल्या आहे. तो निश्चितच आम्हाला लगेच तो बरा होत नाही, परंतु त्याला समय लागतो. लगेच बरं केलं तर तो पुन्हा मरल. हळूहळू त्याची तो मालिश करतो, त्याला चोळतो, सांभाळतो आणि ज्या वेळेस त्याची योग्य वेळ येईल त्यावेळेस त्याला तो बरा करतो. त्या मेंढराजवळ तो राहतो, इतर जगत सर्व सोडून देतो, परंतु जे दुखीत मेंढरू आहे, जे आजारी मेंढरू आहे, त्या मेंढराजवळ तो मेंढपाळ राहतो. आपला वेळ त्याला देतो. बाकीचे मेंढर कुठे गेले, काय गेले त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, परंतु तो दुखी, दुर्बळ, जो आजारात किंवा त्रासात आहे त्याच्याकडे ख्रिस्ताचं त्या मेंढपाळाचं लक्ष असतं. तोच मेंढपाळ आमच्यावर लक्ष देतो. तुम्ही असं समजू नका की आम्ही जर आजारी असताना, आम्ही त्रासात असताना आमचा ऐकणारा कोणी नाही. तो ख्रिस्त आमचा ऐकतो. फक्त त्याला आवाज दे. तुमचा आवाज किती जरी बारीक असला, तुम्ही किती जरी त्रासात असले, तुम्ही किती जरी संकटात असले, कुठलाही तो मृत्यूछाईच्या दरीतून मी जात असलो तरी कुठलाही अनिष्टास, कारण तू बस बरोबर आहे. लक्षात घ्या, दावीद राजा हा मेंढपाळ होता. त्याला त्या मेंढराची स्थिती सर्व माहीत होती. त्या मेंढरांना त्या मेंढपाळाला ग्राह्य धरून त्यांनी ते 23 स्तोत्र लिहिले. आम्ही कुठल्याही मृत्यूछाईच्या दरीतून जरी प्रवास करत असलो, शेवटच्या क्षणाला जरी असलो, असं अजिबात समजू नका आता ख्रिस्त आमचा मेंढपाळ आमचा आवाज ऐकत नाही. तो ऐकतोय. तो सर्व काही सोडून देतो, आमच्या आवाजाकडे तो लक्ष देतो आणि त्याला तो बरं करतो. तोच तो मेंढपाळ आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या मेंढपाळावर आमचा भरोसा असला पाहिजे. त्याची वाणी आम्ही ऐकली पाहिजे. त्या मेंढवाड्यामध्ये तुम्ही जर पूर्वीच्या काळामध्ये जर मेंढवाडे बघितले तर हजारो मेंढर त्या ठिकाणी असतात. अनेक लोकांचे, अनेक मेंढपाळांचे मेंढर तिथे असतात. परंतु ज्याचे जे मेंढर असतात त्यांनी विशिष्ट प्रकारचा आवाज केला का त्याचे मेंढर त्याची वाणी ऐकून त्याच्या मागे जातात. हजारो जरी मेंढर असतील, याचे 2000, याचे 500, याचे 100, याचे 150, अनेकाचे ते मेंढवाड्यात असतात. परंतु जर तो आपापल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतो, आम्ही देखील त्याची वाणी ऐकली पाहिजे. तीच अपेक्षा आहे त्याला आमच्या त्या मेंढपाळावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आमचा सर्व भार आम्ही त्याच्यावर टाकला पाहिजे. आमच्या सर्व दाखवा आम्ही त्याला दाखवल्या पाहिजे. आमचं जे काय आहे आम्ही सर्व काही त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. तरच तो मेंढपाळ आमची काळजी घेतो. ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे तर तो मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी एक सत्य घटना मी तुम्हाला सांगतो. कधी कधी मला या गोष्टी पटत नव्हत्या. 4 महिन्यापूर्वी वावी या ठिकाणी आम्ही, माझी पत्नी आणि आमचे काही लोक आम्ही त्या ठिकाणी चर्च चालू करण्याचा प्रयत्न, मंडळी नाही तिथं, सर्व विधर्मी लोक आहे आणि तिथं जाऊन आम्ही स्वार्थ प्रसारणाचं काम करतो. त्या रविवारी जातो. आता पद्धतीने काही 2-3 रविवार आमचे मिस झाले. तिथे एकही ख्रिस्ती कुटुंब नाही, परंतु जवळपास बरेच लोकांना ते तुटलेलं चर्च आहे आणि त्या चर्चमध्ये आम्ही जाऊन तिथं स्वार्थ प्रसारणाचं काम करतो. लोक येतात. अशाच एका रविवारी का शनिवारी आम्ही तिथे गेलेलो असताना एका कुटुंबामध्ये आम्ही प्रार्थना करतो त्या ठिकाणी आणि अचानक एक जण पळत आला आणि एक जण बुडाला म्हटलं. त्या ठिकाणी एक शेततळ असतं. शेततळ वावी ठिकाणी एक शेततळ आहे, म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेलं तळ आहे, खूप खोल असतं. त्या ठिकाणी एक मेंढपाळ ते बकरी मेंढराला वाचवण्यासाठी तो पाण्यात पडतो, त्याला वाचवण्यासाठी तो गेला आणि तो पाण्यात पडून मेला. मग माझ्याबरोबर माझा साडू एक्झिक्युटिव्ह मेंबर होता सचिन. आम्ही दोघं पळत गेलो. आम्हाला ऐकू आलं तर आम्ही एखाद्या गाडीवर तिथं गेलो. त्यांनी कपडे काढले आणि तो देखील दोरगे बांधून तिथं त्याला पाहायला उतरला. खरं सांगतो, आम्ही फक्त ऐकतो का मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी जीव देतो. मला सांगा, या मेंढपाळाला, हा जो मेंढपाळ होता त्याचं मेंढरू त्याच्यात पडलं, त्याचं बकरू त्याच्यात पडलं, त्याला पोहता येत नव्हतं, परंतु ते भान विसरून गेला. तो मला पोहता येत नाही आणि ते मेंढरू पडलं, त्याचा जीव वाचून ज्यावेळेस तो आक्रमक ओढत असेल, म्याव करत जे काही हात मारत असेल, जेव्हा ते पाण्यात बुडायला लागलं त्यावेळेस तो विसरून गेला आणि त्यांनी पाण्यात उडी मारली, परंतु ते खोल असल्या कारणाने तो बुडून मरून गेला. ते मेंढरू नंतर वाचवलं कोणीतरी, परंतु त्या माणसाला आम्हाला शोधायला कमीत कमी 4-5 तास लागले. तो खाली म्हणून मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. येशू ख्रिस्त हा मेंढपाळ आहे आमचा. 2000 वर्षापूर्वी तो या जगात आला. आम्ही खूप सहजासहजी घेतोय वाक्य, येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी प्राण दिला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या क्रूस कामावर मरण हे आमचं होतं.
ते त्यांनी स्वतःहून घेतलं. ते मरण ते त्या ठिकाणी ते मेंढरू त्या ठिकाणी मरणार होतं, ते वाचलं, परंतु तो मेंढपाळ गेला. ही सत्य घटना आहे. 4 महिन्यापूर्वी उद्या पुढच्या रविवारी त्याचं नाव सांगाल त्या ठिकाणी आम्ही होतो. परंतु खरं आणि खरी खुरी मी अनुभवलेली घटना आहे. तर मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी जीव देतो. त्या ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर जीव दिला. ते मरण आमचं होतं, त्या मेंढराचं ते मरण होतं, परंतु ते मरण त्यांनी सहन केलं, तो मेला आणि आम्हाला जीवन त्यांनी दिलं. परंतु इतर जे मेंढपाळ आहेत ते तसे नाही. ते कोण आहेत? मोलकरी आहेत. मोलकरी त्याला काय घेणं देणं नसतं, त्याचा रोज भरणं गरजेचं असतं. काही इतर जे मेंढपाळ आहेत ते मोलकरी आहे. मोलकरी रोजाना काम करणारे ते मेंढपाळ आहेत. त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ते मेंढर मरो का तिकडे काही हो, ते आपला जीव कशाला देतील. त्या ठिकाणी मी ऐकलं, लोक म्हणत होते काय मूर्ख माणूस आहे, मेलं ते मेलं ते मेंढरू, कशाला उभं आपल्याला पोहता येत नाही. तर सत्य घटना सांगतो तुम्हाला, सत्य घटना. परंतु ज्यावेळेस मेंढपाळाच्या उत्तम मेंढपाळाच्या भूमिकेत असतो ना तो, त्यावेळेस तो भान विसरून जातो. माझा मेंढराचा त्याला तो किडेल पाण्यात वावळा त्याच्या कानावर पडला, तो सर्व भान विसरून गेला आणि त्या पाण्यात त्याने उडी मारली त्याला वाचवण्यासाठी. आणि त्याला हे पण माहित होतं का मला पोहता येत नाही, आणि त्याला वाचवण्याच्या नादात तो स्वतः मेला, परंतु तो मेंढरू वाचला. तीच गत माझ्या प्रिय बंधू तुमची माझी आहे. त्या ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावर तुमच्या माझ्यासाठी तो प्राण अनमोल प्राण दिला. त्यांनी आम्हाला वाचवलं, पण तो त्या ठिकाणी मरण खूप पडला. त्या वधस्तंभावर त्यांनी आपला रक्त सांडवलं आणि एवढं करून त्यांनी आम्हाला त्या रक्ताद्वारे विकत घेतलेला आहे. तुम्ही आणि मी आज विकत घेतलेले लोक आहोत. आमच्या रक्ताचा मोल त्यांनी दिलेला आहे. म्हणून हे जीवन जगत असताना या जीवनाचा मोल समजा. या जीवनासाठी या सार्वजनिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून कोणीतरी आमच्यासाठी जीव दिलेला आहे. या गोष्टीची जाणीव ठेवा. तो मेंढपाळ आमची काळजी घेणारा देव आहे. तो आमचा मेंढपाळ आहे. तो म्हणतो अहो पश्चिम भारतक्रांत जग, तुम्ही सर्व माझ्याकडे या. तुमच्या सर्व चिंता, तुमचे सर्व दुःख, तुमचे सर्व जखमा, तुमच्याकडे जे काही असेल, तुम्ही ज्या त्रासाने ग्रस्त असाल, ते सर्व त्रास सर्व वेदना मला सांगा किंवा ते सर्व भार माझ्यावर टाका, कारण मी उत्तम मेंढपाळ आहे. या जगामध्ये मेंढपाळाच्या खूप जण स्वतःला समजतात किंवा त्या ठिकाणी दावा करतात, परंतु आमच्या ख्रिस्तासारखा उत्तम मेंढपाळ या जगाखाली व जगाच्या वर कुठेही होऊ शकत नाही. म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज तो आमचा मेंढपाळ आहे आणि आम्ही त्याचे मेंढर आहोत. म्हणून त्याने आम्हाला मेंढराची उपमा दिली. त्याने आम्हाला सिंह केला असतं, त्याने आम्हाला हत्ती केला असतं, त्याने आणखी बलवंत प्राणीची उपमा आम्हाला दिली असती. परंतु तो ख्रिस्त स्वतः मेंढपाळ लीन आणि नम्र होता. ज्या मेंढपाळांना कुठल्याही प्रकारे त्यांना मान सन्मान नव्हता, तो मेंढपाळ, तो आमचा ख्रिस्त त्या गाईच्या गोट्यात जन्मला. तो स्वतः लीन झाला म्हणून तो मेंढपाळ झाला. तो राजा म्हणून येऊ शकत होता, तो मोठा अधिपती म्हणून तो या जगामध्ये येऊ शकत होता, परंतु तो आम्हाला तुम्हाला तारण्यासाठी स्वतः लीन नम्र राजा झाला आणि त्यांनी आमचा आध्यात्मिक पूर्णपणे त्याने आमचं आध्यात्मिक तारण केलं. म्हणून आजच संधी आहे त्याचा आवाज ओळखा. त्या मेंढपाळाच्या आवाजाला दाद द्या. ज्यावेळेस आम्ही संकटात असू, ज्यावेळेस आम्ही अपेक्षेने त्याला आवाज मारू, नक्कीच तो तुमचे आणि आमचे आवाज ऐकल आणि आम्हाला संकटात तो धावत येऊ. तो तुम्हाला आणि आम्हाला जीव दान देईल. प्रभू करो आणि त्याची वाणी ऐकण्यासाठी तो आम्हाला संबंध आणि शक्ती देऊ. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. सुंदरशा अशा वचनातून आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया. आपण आपली अर्पणे आदराने आणि सद्भावाने प्रभूला सादर करूया. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वराच्या नावाची थोरवी गा अर्पणे घेऊन त्याच्या अन्नात या. आपण सर्वजण उभे असताना गीत गाऊया. भक्ती गीत संग्रह यामधील गीत क्रमांक 201, उपासना गीत संग्रह यामधील गीत क्रमांक 526, सर्व ख्रिस्तासाठी काही. हे गीत सर्व आपण उभे असताना गाऊया.
Amen.
आपण सर्वजण मिळून प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र तुझी निरंतर आराधना करता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्यापासून प्राप्त झालेल्या तुला देत आहोत. ही धर्मदाने व अर्पणे आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व उपकारस्तुती करावी असे तू आम्हाला आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकवले आहे. तूच दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवितो की तू परमदयेने या आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक इक्लिसियास सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित कर. जे तुझे पवित्र नाम पत्करतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनांच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, सर्व बिशप, प्रीस्ट व डीकन यांनी विशेष करून तुझे सेवक आमचे बिशप राईट रेव्हरंड दरबारा सिंग यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे जीवनदायी वचन प्रकट करावे. तुझ्या पवित्र साक्रमेंटाचे अनुष्ठान यथाविधी योग्य रीतीने करावे म्हणून तू त्यास अनुग्रह दे. तुझ्या इक्लेसियाची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या इतर तुझ्या सेवकांना निरनिराळे कामे करण्यास वाचालन केले आहे त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने फुलले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्त येथे जमले आहे त्यांनी नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करावे म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवतो की सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चाले आणि त्यांचे राज्यकर्ते विशेष करून आमचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले अधिकारी यांनी तुझ्या लोकात न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तू त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रपणे विनवितो की या नाश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणतीही विपत्ती यांनी पीडित असतील त्यांचे तू कृपेने सांत्वन व सहाय्य कर. जे तुझे सेवक तुझा विश्वास व भय धरून निवर्तले आहेत त्यांचे तू रक्षण करावे म्हणून तू त्यास आम्ही तुझ्या पितृवत करूनेस निर्मितो व तुझ्या सर्व सत्तांद्वारे तो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रगट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो व तुझे आभार मानतो आणि विनवितो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्या यासाठी की जे तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहेत त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू सर एकच देव असतो सदैव जिवंत राहतो व राज्य करतो त्याच्या अपेक्षा असे कर. आमेन. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाऱ्याशी प्रीतीने व ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जिन्याने वागण्याचा निश्चय करता ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी हे पवित्र साक्रमेंट घ्या व दीन भावे टिकून सर्वसमोर ईश्वराजवळ नम्रतेने आपले पापे कबूल करा. आपण सर्वसामान्य पाप कबुली करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापा, सर्व वस्तूंच्या निर्माण करत्या, सर्व